काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट आपण पुढे ओपन केलाय व्हीएस कोडला. ओपन केल्यानंतर मी जे काय आपले टॅब आहेत ते एकदा क्लोज करतो. झालंय व्हीएस कोडला प्रोजेक्ट ओपन. व्हीएस कोडला ओपन झाल्यानंतर सेकंड स्टेप आपली असणार जे काही झॅम्प आहे ती झॅम्प एकदा मी स्टार्ट करतो. ठीक आहे, ऑलरेडी झॅम्प स्टार्ट आहे. त्यानंतर ठीक आहे, झॅम्पच आहे ना. झॅम्प. त्यानंतर जो काय आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट आपण काय करणार इथे रन करणार. रन करण्यासाठी कमांड nodemon index.js आणि एंटर. त्यानंतर जे काय आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचं आउटपुट पाहण्यासाठी कुठे ब्राउझरला येणार आणि ब्राउझरला आल्यानंतर सर्च करणार localhost:1000. असं सर्च केल्यानंतर आपण एक वेबसाईट बनवली होती. वेबसाईटमध्ये बेसिक आपण काहीतरी असे पेज बनवले होते, जसं की होम पेज होतं, अबाउट पेज, शॉप पेज, ब्लॉग आणि कॉन्टॅक्ट पेज. बरोबर. मग जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटला हँडल करण्यासाठी आपण एक ऍडमिन पॅनल बनवला होता. मग ते ऍडमिन पॅनल ओपन करण्यासाठी localhost:1000/admin आणि एंटर केलं. ह्या प्रकारे आपण काहीतरी एक ऍडमिन पॅनल बनवलं होता. त्या ऍडमिन पॅनल मध्ये एक डॅशबोर्ड पेज होतं, त्यामध्ये आपण सध्या काही राईट नाही केलं. ठीक आहे. त्यानंतर एक अबाउट कंपनीचा फॉर्म बनवला होता. त्या फॉर्म मध्ये आपण जसा डेटा भरणार तो डेटा ऑटोमॅटिकली चेंज कुठे होणार, जी काय आपली वेबसाईट आहे युजर साईटची त्या वेबसाईट मध्ये चेंजेस होणार. त्यानंतर नेक्स्ट अजून एक बॅनर बटन बनवलं होतं आणि त्या बॅनर मध्ये आपण एक फॉर्म घेतला होता आणि त्या फॉर्म भरला की ऑटोमॅटिकली जी काही युजर साईटची बॅनर आहे तो बॅनर काय होतं ऑटोमॅटिकली ऍड होतो. त्यानंतर लास्ट मध्ये काय पाहिलं होतं आपण, एक कॅटेगरी ऍड केली होती. बरोबर ना. आपला जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट कोणता आहे, डेन्सिटी कोणता आहे, हॉस्पिटलचा आहे. बरोबर ना. मग कोणता आहे, ई कॉमर्स आहे. ठीक आहे ना. मग ई कॉमर्स मध्ये आपण जो काय प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट मध्ये ई कॉमर्स म्हणजे काय की जसे की आपण फ्लिपकार्टला जातो, अमेझॉनला जातो, त्यानंतर भरपूर सारे असे प्लॅटफॉर्म आहेत. त्या प्लॅटफॉर्म मध्ये काय होतं की आपल्याला डिफरंट डिफरंट टाईपचे असतात प्रोडक्ट्स. ठीक आहे ना. वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्यात प्रोडक्ट असतात. मग त्या प्रोडक्टला आपण काय बोलतो तिथे कॅटेगरीज बोललो. जसं की कॅटेगरी एक्झाम्पल घ्यायचं बोललं तर इथे आपण शूज दिले, टी शर्ट, पॅन्ट, हुडीज, आउटर, जॅकेट. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, हे सगळे झाले कॅटेगरीज. हे काय झाले सर्व कॅटेगरीज झाले. आणि कॅटेगरीज आपण ऍड करण्यासाठी मी काय घेतलं, एक इनपुट घेतला होता. जसं की मी एक आयटी कंपनी टाईप केला आणि त्यानंतर मी करतो सेव्ह कॅटेगरी. जो काय सेव्ह कॅटेगरी केल्यानंतर जो काय डेटा आहे तो डेटा कुठे स्टोअर झाला, मायस्क्यूएल मध्ये स्टोअर झाला. बरोबर. चेक करायचे एकदा मायस्क्यूएल मध्ये स्टोअर झाला आहे की नाही. ठीक आहे. काल तुम्ही बोलत होता फास्ट होता, आज स्लो होता. कोणता प्रोजेक्ट आहे आपला, A to Z 51. बरोबर ना. आणि त्यामध्ये आपले असे टेबल होते. त्यानंतर जो काही कॅटेगरी नावाचा टेबल आहे त्या कॅटेगरी नावाच्या टेबल मध्ये असे भरपूर सारे 4 कॅटेगरीज आलेत. एक एमटी आलाय. का बरं एमटी आलाय, का बरं एमटी आलाय की जसं की मी बघतो इथे सेव्ह कॅटेगरी केलं, डबल एमटी आहे पाहिजे. ठीक आहे ना. हा पण एक बग्स आहे. तो बग सॉल्व्ह करण्यासाठी आपण करू एक मेथड. कोणती मेथड, ठीक आहे. ऍडमिन ओपन करतो. ऍडमिन ओपन केल्यानंतर आपण जो काय ऍड कॅटेगरीचं पेज बनवलंय कुठे, इथे कॅटेगरीचं इथे. आणि जे काय आपली फील्ड आहे कॅटेगरी नेम त्याला करू आपण इथे रिक्वायर. म्हणजे त्यात डेटा असेल तरच बटन काय होईल, सेव्ह होईल. अदरवाईज सेव्ह होणार का, नाही होणार. ठीक आहे. त्यानंतर आता आपण डेटा तर सेव्ह केलाय पण डेटा आपल्याला शो करायला लागेल. पण युजर साईटला शो करण्याआधी आपण काय करू, ऍडमिन साईटला डेटा शो करू. कुठे शो करायचं आपल्याला, जी काय कॅटेगरी नावाचं पेज आहे त्या पेजला आपल्याला डेटा काय करायची, शो करायची. मग डेटा शो करण्यासाठी डेटा पहिल्यांदा आपल्याला घेऊन यावं लागेल. मग डेटा घेऊन येण्यासाठी आपण काम करणार आहे admin.js मध्ये. आपल्याला डेटा कुठे घेऊन यायचा आहे, स्लॅश कॅटेगरीला यायचा आहे. ठीक आहे. मग कुठे स्लॅश कॅटेगरी आहे इथे आणि ह्या पेजला आपल्याला डेटा आणायचा आहे. मग डेटा आणण्यासाठी सिंपल आपली एक क्युरी राहणार. कोणती क्युरी असणार, मग सिलेक्टची क्युरी असणार. मग मी ते काय करतो, डायरेक्टली एक डेटा व्हेरिएबल घेतो, त्यानंतर अवेट आणि EXE मध्ये डायरेक्ट मी SQL क्युरी न पास करता डायरेक्ट मी इथे क्युरी राईट करतो. छोटी क्युरी त्यामुळे आपण डायरेक्ट क्युरी पास करून देऊ. मग क्युरी राहणार सिलेक्ट स्टार फ्रॉम कोणता टेबल आहे, कॅटेगरी. ठीक आहे. अदरवाईज मी हे पेस्ट करतो इथे. ठीक आहे. मग इथे अवेट यूज केले म्हणजे आपल्याला यूज काय करणं इथे आता, असिंक यूज करणं.
त्यानंतर जो काही डेटा येतोय तो डेटा मी इथे एकदा कन्सोल डॉट लॉग करून चेक करतो कन्फर्म डेटा येतोय की नाही. मग ते चेक करण्यासाठी मी इथे कन्सोल डॉट लॉग डेटा केलं आणि आता इकडे येऊन रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं कन्सोल मध्ये आपला जे काही सीएमडी मध्ये आहे तो डेटा यायला पाहिजे. आलाय डेटा इथे 5 डेटा भेटलेत. मग जो काही डेटा आलाय तो डेटा आलाय ऍरे मध्ये आलाय, बरोबर ना. मग जो डेटा भेटतोय आपल्याला तो डेटा आपण काय करणार, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार. कोणता, एक ओबीजे घेतला आणि ओबीजे नंतर कर्ली ब्रॅकेट आणि त्या कर्ली ब्रॅकेट नंतर आपण त्याला देणार एक की देणार. ठीक आहे ना, असं की पर व्हॅल्यू म्हणतात त्याला, बरोबर. मग ती की म्हणण्यापेक्षा आपण एक व्हेरिएबल म्हणू. मी व्हेरिएबल दिला जसं की काय नावाने व्हेरिएबल द्यायचा, कॅटेगरी देऊ. ठीक आहे, समजेल आपल्याला. मग इथे कॅटेगरी कोलन आणि जो काही डेटा आलाय तो डेटा इथं पास करून दिला. आणि हा ओबीजे पास करायचा कोणाला, कॅटेगरी डॉट ईजीएसला. म्हणजे जी काही आपलं ही कॅटेगरी पेज आहे ह्याच पेज खाली आपला टेबल फॉर्मॅट मध्ये डेटा काय झाला पाहिजे, प्रिंट झाला पाहिजे. मग त्यासाठी मी कॅटेगरी डॉट ईजीएस ला डेटा पाठवण्यासाठी सिंपल कोमा दिला आणि इथे ओबीजे पास केला. ठीक आहे. आता सपोज ह्याच्यात अजून काही कमी करायची का, हा व्हेरिएबल कॅन्सल करायचा, गायब करायचा का. ठीक आहे ना. अजून मेथड कमी करू आपण, जसं की एसक्यूएल जो क्युरी होती आपली. ठीक आहे, नाही समजलं तुम्ही एसक्यूएल क्युरी व्हेरिएबल बनवा, त्यात क्युरी राईट करा. ठीक आहे, कसं केलं तरी जमन, फक्त आपण कोड छोटा करण्याचा प्रयत्न करू. हा ओबीजे बनवण्याऐवजी मी इथे काय करतो, डायरेक्टली कोमा दिला, कर्ली ब्रॅकेट ओपन केला आणि इथे राईट करतो मी एक कॅटेगरी. ठीक आहे, त्याला डबल कोड मध्ये घ्यावं लागेल आणि त्याची व्हॅल्यू आपली आली ह्या डेटा व्हेरिएबल. ठीक आहे, असं केलं तरी चालेल. ह्याने काय होणार की आपली जी काही एक व्हेरिएबल बनवायचा आहे तो व्हेरिएबल वाचेल. ठीक आहे, असं करा किंवा तसं करा, दोन्ही अदरवाईज वर्क होणार आहे. त्यानंतर डेटा आला का चेक करू. आलाय डेटा, नाही आला की जो डेटा आपण नुसता इथून पाठवलाय तिथे ऍक्सेस केलाय का, आपण प्रिंट केलाय का, नाही. प्रिंट करण्यासाठी मी कॅटेगरी डॉट ईजीएस मध्ये आलो आणि त्यामध्ये मी घेतो इथे एक कंटेनर. कंटेनर नंतर रो घेतला आणि रो नंतर मी घेतो इथे कॉल MD12 आणि त्याच्या आतमध्ये घेऊ आपण H1 मध्ये काय राहणार इथे, कॅटेगरी लिस्ट प्रिंट करू असं. ठीक आहे ना, प्रिंट कॅपिटल मी इथे सी कॅपिटल करतो आणि ह्याला एक क्लास देतो. क्लास दिला जसं की फॉन्ट वेट बोल्ड करू ह्याला. त्यानंतर जो काय आपला रो आहे रोला मी थोडीशी पॅडिंग देतो 2 पिक्सल, मार्जिन टॉप देतो 3 पिक्सल, बीजी कलर देऊ त्याला व्हाईट आणि आता चेक करू शो होतंय का, झालं इथे कॅटेगरी लिस्ट म्हणून. त्यानंतर इथे काय करणार आपण, सिंपल अजून एक मी रो घेतो, ह्या रोच्याच खाली एक अजून एक रो घेतला. रोच्या आतमध्ये राहणार आपला कॉल MD12 आणि त्याच्या आतमध्ये आपण राईट करू एक टेबल टॅग आणि टेबल टॅग नंतर TR नंतर काय असतो, TH असतो आणि TH मध्ये पहिली फिल्ड राहणार आपली कोणती घ्यायची. ठीक आहे, ऍक्शन घेऊ आणि ऍक्शन नंतर CSR नंबर घेऊ. ठीक आहे, तुम्हाला जशी डिझाईन पटेल तशी तुम्ही डिझाईन करा. ठीक आहे, फ्रंट एंडचा पार्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर आपलं राहणार काय राहणार, कॅटेगरी सिरियल नंबर झाल्यानंतर कॅटेगरी ने कॅपिटल C करतो. त्यानंतर जो काही टेबल आहे टेबलला मी क्लास देतो. क्लास कोणता राहणार, टेबल. कोणता आहे क्लास, कोणता आहे, बॉर्ड असं असं आय थिंक असं मला वाटतंय, बरोबर. हाय टेबल आणि तो जो काही टेबलचा टेक्स्ट आहे तो आपल्याला टेक्स्ट करायचा आहे सेंटर. त्यासाठी टेक्स्ट होईन वर घेऊन आलंय टेक्स्ट सेंटर. त्यानंतर जो काही आपला रो आहे रोला मी थोडीशी बीजी कलर देतो व्हाईट, त्याला पॅडिंग देतो 2 पिक्सल, बस एवढं बस, जास्त काय नको. त्यानंतर अजून एक क्लास देऊ जसं की मी देतो राउंडेड. ठीक आहे, जे काय त्याचे कॉर्नर आहे ते थोडे कर्व होते, झालेत कर्व, नाही झाले का बरं. ठीक आहे, बाकीचं तुम्ही करा, बस एवढं मी एवढं करतो. ठीक आहे, टेबल घेतलं. टेबल घेतल्यानंतर जो काही आपण डेटा पाठवलाय, कोणत्या व्हेरिएबल मध्ये डेटा पाठवलाय, इथे कॅटेगरी मध्ये पाठवलाय. मग तो आपण डेटा इथे प्रिंट करू. प्रिंट करण्यासाठी आता जो काही डेटा आलाय तो प्रिंट करण्यासाठी मी काय करणार, एक कोणतं लूप यूज करणार, फॉर लूप यूज करणार. ठीक आहे, मग मी इथे काय करतो, ईजेसचा सिंटॅक्स काय केलाय मी इथे ओपन केला आणि त्याच्या आतमध्ये मी घेतो एक फॉर वॅर I = 0.
आय ग्रेटर दॅन कॅटेगरी डॉट लेन आणि इथे आय प्लस प्लस कर्ली ब्रॅकेट ओपन केला त्याचा क्लोज केला. जो काही इजेसचा सिंटॅक्स आहे तो ओपन केला नंतर इथे आपला क्लोज पण राहणार. ठीक आहे. आणि इथे मी ठीक आहे. आणि त्याच्या आतमध्ये जो काय आपला फॉर लूप आहे फॉर लूपच्या आतमध्ये राहणार आहे टीआर आणि टीआर नंतर टीडी. टीडी मी पहिला एमटी ठेवतो कशासाठी की तो ऍक्शन साठी. त्यानंतर जो काही सिरियल नंबर आलाय सिरियल नंबर इथे प्रिंट करून देतो. इजेसचा सिंटॅक्स ओपन केला इक्वल टू आय प्लस 1. आय प्लस का देतो बरं आपण डायरेक्ट आई प्रिंट केलं नाही जमणार का? मी असं केलं तर 1 पासून स्टार्ट होईल ना. ठीक आहे. जो काय ऍरे असतो ऍरेची पहिली इंडेक्स नंबर किती असतो 0 पासून स्टार्ट होतो. त्यामुळे आपण इथे आय किती दिलेला आहे 0 दिलाय आणि त्यानंतर इथे आय प्लस घेतो आपण. जो काय इंडेक्स नंबर 0 पासून स्टार्ट होतो पण युजरला आपण दाखवू शकत नाही 0 व्हॅल्यू आला इथे 1 2 3 4 5 आले. जो काही नेम आहे तो नेम पण मी इथे प्रिंट करून घेतो. प्रिंट करण्यासाठी आपल्याला काय राईट करायला लागेल इथे कॅटेगरी ऑफ त्याचा एक इंडेक्स नंबर आय आणि त्यानंतर आपल्याला काय प्रिंट करायची कॅटेगरी अंडरस्कोर नेम असं राईट केलं. ठीक आहे. प्रिंट झाले चेक करू. चेक केल्यानंतर रिफ्रेश केल्यानंतर डेटा नाही आला का बरं स्पेलिंग चुकले का? ठीक आहे. कॉपी करून डायरेक्ट पेस्ट करतो. चेक करू. रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला एक कॅटेगरी भेटलं इथे. ठीक आहे. आता इथे आपण कोणता लूप यूज केलाय फॉर लूप केलाय बरोबर ना. तुम्हाला आज एक नवीन लूप सांगतो मी. ठीक आहे. आता फॉर लूपने याचा डिसएडव्हान्टेज काय ऍडव्हान्टेज आहे ते पण सांगतो तुम्हाला. ठीक आहे ना. आता इथे आपण कोणता यूज केलाय फॉर लूप. तुम्ही आतापर्यंत जावास्क्रिप्ट मध्ये पण फॉर लूप यूज केला असेल HTML शिकला ठीक आहे सी लँग्वेज शिकला असताना त्यानंतर वगैरे DSA वगैरे शिकला असताना कॉलेजमध्ये तिथे पण काय फॉर लूपच यूज करतात. पायथन मध्ये पण फॉर लूपच आहे. ठीक आहे. आपण एक नवीन फंक्शन शिकू. नवीन फंक्शनचा ऍडव्हान्टेज काय आणि डिसएडव्हान्टेज ते पण पाहू. ठीक आहे. आता जसा हा फॉर लूप असतो त्याच प्रकारे एक असतो मॅप फंक्शन. काय असतो एक मॅप लूप एक असतं. मग तो मॅप लूपचा सिंटॅक्स कसा आहे ते सांगतो. पहिला ऍज इट इज जो काय आपला इजेसचा सिंटॅक्स आहे तो ओपन करायचा. बरोबर ओपन केला. मग जो काय आपण डेटा पाठवलाय तो डेटा कुठे पाठवलाय कॅटेगरी ह्या व्हेरिएबल मध्ये. मग तिथे सांगायचं कॅटेगरी डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट द्यायचा आणि त्यामध्ये एक फंक्शन घ्यायचं आणि फंक्शन मध्ये 2 पॅरामीटर असतात. पहिला पॅरामीटर असतो आपल्याला एक जो काही आपण हा डेटा प्रिंट करतो तो डेटा. मग इथे सपोज आपण देऊ इथे आयटम दिलं आणि सेकंड कोमा द्यायचा आणि आय द्यायचा. आय कशासाठी असणार मग इंडेक्स नंबर साठी सिंपल. त्यानंतर जो काय फंक्शनचा कर्ली ब्रॅकेट आहे ते कर्ली ब्रॅकेट ओपन करायचा क्लोज करायचा. बस फंडा खतम मॅप फंक्शनचा. जो काही आपला इजेसचा सिंटॅक्स आहे तो आपल्याला ओपन आणि क्लोज तर करायच लागेल. बस केलं इथे. आणि इथे मी प्रयत्न करतो टीडी ला एमटी ठेवलाय आपण पहिले. ठीक आहे. सॉरी टीडी नसणार इथे टीआर असणार आणि टीआर नंतर टीडी पहिला एमटी ठेवला. सेकंड इजेसचा सिंटॅक्स ओपन इक्वल टू आय प्लस 1 आणि इजेसचा सिंटॅक्स केला क्लोज. चेक करायचा झालाय डेटा प्रिंट इथे खाली. याचा फायदा काय अजून सांगतो. त्यानंतर आता इथे आपण प्रिंट कसं करणार डेटा फक्त इथे सांगायचं जो काय आपला डेटा आलाय कॅटेगरी मधून जो काय डेटा आलाय तो डेटा कुठे स्टोअर झाला आता ह्या आयटम व्हेरिएबल मध्ये. मग प्रिंट करताना आपण सांगायचं जो काय आयटम मधून आपल्याला काय प्रिंट करायची कॅटेगरी अंडरस्कोर इंडेक्स नंबर द्यायची गरज आहे की ते नाही. आता चेक करू डेटा प्रिंट झालाय का. झालाय डेटा डबल प्रिंट. ठीक आहे. ह्यात फरक एवढा आहे की जो काय फॉर लूप आहे फॉर लूप काय करतो की आता एक्झिक्यूट कसा होतो फॉर वेअर आय इक्वल टू 0 बरोबर. त्यानंतर काय करतो तो कंडिशन चेक करतो. काय कंडिशन चेक करतो जी काय कॅटेगरीची लेंथ आहे ती किती आहे चेक करतो. लेंथ सपोज आज किती 100 आहे बरोबर ना. नाहीतर 1,00,000 आहे. मग तो काय करतो जो काय 1,00,000 डेटा आहे तो 1,00,000 डेटा काय करतो एकदाच आणतो. फॉर लूप काय करतो जो काय 1,00,000 डेटा आहे तो 1,00,000 डेटा काय करतो एकदाच आणतो. जसं की तुम्ही बऱ्याचशा वेबसाईटला गेला असता ते काय होतं पहिल्यांदा ओपन केली 2-3 मिनिटं काय होते ते लोडच होत चालते बरोबर ना. आणि लोड केल्यानंतर ती वेबसाईट चालते. तिथे काय होतं की जी काही तुमची वेबसाईट आहे ती वेबसाईट काय करते पहिल्यांदा डेटा कॅच करते आणि मगच शो करते बरोबर.
म्हणजे काय करतो, फॉर लूप एकदाच डेटा घेऊन येतो. मग इथे काय झाली, तुमचे स्पीड कमी झाली वेबसाईटची, बरोबर ना, आणि डेटा येण्याची स्पीड पण काय झाली, कमी झाली. युजरला थांबायला लागते थोडे वेळ. पण मॅप फंक्शन यूज केल्याने आपल्याला काय होतं की जसं पहिल्यांदा येणार पहिला डेटा 0 इंडेक्स नंबर मधला डेटा येणार, त्यानंतर सेकंड येणार दुसऱ्या नंबरचा डेटा, म्हणजे जो काही डेटा येतो तो येतो बारी बारी. 1 नंबरचा आला बस प्रिंट केला, 2 नंबरचा येणार प्रिंट करणार, 3 नंबरचा आला प्रिंट करणार, 4 नंबरचा आला प्रिंट करणार. ठीक आहे, म्हणजे काय होतो, लाईन बाय लाईन काय होतो, कोड आपल्याला भेटत चालतो. म्हणजे जसा युजरला लागेल तसा डेटा काय होतो आपल्याला भेटतो. जसं की एक्झाम्पल की फ्लिपकार्टचं तुमच्याकडे ऍप असेल आणि त्या ऍपमध्ये तुम्ही एखादा प्रोडक्ट पाहत असेल, जसं तुम्ही स्क्रोल करतात, स्क्रोल केल्यानंतर काय होते, खालचे प्रोडक्ट विजिबल होतात है ना, थोडंसं लोडिंग घेतात आणि विजिबल होतात. नेटवर्क स्लो असेल तर तुम्हाला जाणवलं असेल किंवा नसेल जाणवलं. ठीक आहे, मग त्याच प्रकारे आपला जो काही मॅप फंक्शन आहे ते काम करतो. कसा करतो की जो काय आपला डेटा आहे तो डेटा कसा आणतो, एक 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 करून डेटा आणतो. आणि जो काय फॉर लूप आहे तो फॉर लूप काय करतो, एकदाच डेटा सगळा घेऊन येतो. म्हणजे काय, आता आणि सगळा डेटा घेऊन येतो मग प्रिंट करतो. जसे आपल्याकडे 1000 डेटा आहे, ठीक आहे, मग 1000 डेटा काय करणार फॉर लूप, एकाच वेळेस घेऊन येणार डेटा. जो काय डेटा आलाय तो एकदाच घेऊन येणार. आणि जो काय मॅप फंक्शन आहे, 1000 डेटा आहे, पहिल्यांदा आपल्याला एक डेटा देणार, त्यानंतर नेक्स्ट नंबरचा, थर्ड नंबरचा देणार, मग 4th नंबर, मग 5 नंबर. समजते ना, काय फॉर लूप काय करतो, एकदाच डेटा घेऊन येतो. आणि मॅप फंक्शन काय करतो, एक एक डेटा घेऊन येतो. बस एवढं समजलंय, बस जास्त काही ह्यात नाहीये. तुम्ही ChatGPT सर्च करा, ह्याचा डिफरंट पहा, तुम्हाला एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जाईल शक्यतो. मॅप फंक्शन, त्यानंतर एक फॉर इच लूप फंक्शन आहे, भरपूर सारे असे फंक्शन आहेत. ठीक आहे, आज आपण फक्त एक मॅप फंक्शन पाहिलंय, इथे मी मॅपच फंक्शन ठेवतो आज. ठीक आहे, फॉर लूप तुम्ही भरपूर वेळा यूज केले, आज मॅप फंक्शन यूज करून ट्राय करा. ठीक आहे ना. आता आपण जाऊ आपल्या ऍडमिन पॅनलला, इकडे जाऊन मी रिफ्रेश केलं, डेटा झालाय शो. ठीक आहे, आता डेटा शो झाल्यानंतर जी काय ऍक्शन आहे, ऍक्शन मध्ये 2 बटन असणार. पहिलं बटन डिलीट किंवा अपडेटचं, त्यासाठी मी इथे आलो टीडी मध्ये. टीडी मध्ये आल्यानंतर मी ते घेतो अँकर टॅग. नाही, अँकर टॅग मध्ये मी सांगतो, पहिलं राहणार आपलं डिलीट आणि सेकंड राहणार आपलं अपडेट करू ना. ठीक आहे, 2 मिनिट फक्त, तसं नाही करणार आपण. आलं इथं डिलीटचं बटन आणि अपडेटचं बटन, त्याऐवजी आपण काय करू, इथे आयकॉन स्टॉप. ठीक आहे ना, डस्टबिनचा आयकॉन डिलीट साठी आणि पेनाचं आपण असं टाकू काहीतरी की अपडेट साठी. ते आपण यूज केले, कुठे यूज केलंय की बॅनर मध्ये आहे ते, तेच आपण काय करू कॅटेगरी मध्ये ऍड करू. मग त्यासाठी मी आणतो आयकॉन. आयकॉन आणण्यासाठी आपण जाणार कुठे, फॉन्ट ऑसम जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आलो. वेबसाईटला आल्यानंतर आपल्याला आयकॉन पाहिजे. आयकॉन पाहण्यासाठी इथे सर्च बटन आहे, सर्च मध्ये मी सर्च करतो. ठीक आहे, ट्रॅश. ठीक आहे का फ्रीचा, दुसरा बघू ना आपण, हा टाकू ना आता ह्याला. ठीक आहे ना, हा तर फ्रीचाच आहे, पण दुसरा पण बघू थोडासा. आहे इथे भेटलाय, ह्याला मी करतो कॉपी. कॉपी केल्यानंतर जो काही आपला अँकर टॅग आहे, अँकर टॅग मध्ये आलो आणि जी काही डिलीट आपण कीवर्ड राईट केलाय, डिलीटच्या ऐवजी आपण इथे गिव्ह एक बटन आणि बटनच्या आतमध्ये राहणार आपला आयकॉन. चेक करायचा कसा दिसतोय, एकदा ऍडमिन आणलो, रिफ्रेश केलं, आलंय बटन इथे. त्याच पद्धतीने अपडेटचं पण एक आयकॉन घेऊन येऊ आपण. अपडेटचा आयकॉन घेण्यासाठी काय सर्च करणार, अपडेट येईल का, रिफ्रेशचं येते यार इथं. एडिट सर्च करू, कोणता घ्यायचा, बस हाच घेऊ आपण, आहे की नाही, जास्त शोधत बसायचं नको यात. त्यानंतर आलो आपण टेबलमध्ये. टेबलमध्ये जो काय आपण अपडेटचं बटन टाकलंय, अपडेटच्या बटनाच्या जागी एक बटन टॅग घेणार आणि बटन टॅगच्या आतमध्ये एक आय टॅग घेतला, म्हणजे आयकॉन घेतलं. चेक करू, रिफ्रेश करू, रिफ्रेश केल्यानंतर आलंय. ठीक आहे, त्या बटनला दोन्ही आपण डिझाईन देऊ. डिझाईन देण्यासाठी बटनला मी इथे क्लास देतो, क्लास BTN. कोणता द्यायचा याला, डेंजर द्यायचा. ठीक आहे, त्यानंतर खालच्याला कोणता द्यायचा, अपडेटच्या याला. ठीक आहे, ऑलरेडी क्लास, ठीक आहे, ह्याला नाही द्यायचा, बटनला द्यायचा क्लास BTN. इथे राहणार BTN प्रायमरी. ठीक आहे ना, असं देऊ ना आपण. झाले, आलेत बटन दोन्ही. ते बटन आपल्याला सेंटरला घ्यायचे. सेंटरला घेण्यासाठी ह्याला डिटेल द्यायचा, क्लास
टेक्स्ट सेंटर चेक येईल आता. आलेत ना. आता जसं मी डिलीट वर करणार काय होणार, तो कॅटेगरी डिलीट होणार. एडिट वर क्लिक केल्यावर तो एडिटला जाणार. बरोबर. मग आता मी जे डेटा डिलीट करण्यासाठी आपण कोणता मेथड यूज करतो, पॅरामीटरने आपण काय करतो, आयडी पास करतो. मग पॅरामीटर मध्ये आयडी पास करण्यासाठी स्लॅश द्यायचा, विजेचा सिंटॅक्स ओपन करायचा आणि इथे आपण सांगणार काय सांगणार, आयटम मधून तो काय पास करायचं, कॅटेगरी आयडी पास करायचं. कारण नुसती आपण आयडी दिली की कॅटेगरी आयडी दिसायचं. विजेचा सिंटॅक्स केला मी क्लोज, एकदा चेक करतो जो काय आयडी आहे आयडी पास होतोय की नाही. डिलीट वर क्लिक केलं, 1 नंबर आयडी गेला. लास्ट वर क्लिक करतो, 5 नंबर आयडी गेला. जातोय आयडी. ठीक आहे. आयडी जातोय म्हणजे आपण येत जी काही URL आहे ती URL क्रिएट करून घेणार. मग URL क्रिएट करण्यासाठी ऍडमिन मध्ये आलो. ऍडमिन मध्ये आल्यानंतर इथे राहणार आपला एक राऊट डॉट गेट, राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश डिलीट. आणि जो काय आयडी पाठवलाय तो आयडी कॅच करण्यासाठी स्लॅश कोलन आयडी, कोमा घेतला, फंक्शन घेतलं, त्यामध्ये रिक्वेस्ट सेकंड असणार रिस्पॉन्स. आणि इथे मी रिस्पॉन्स डॉट एकदा करतो सेंड. जो काय डेटा आलाय तो डेटा चेक करू येतोय की नाही. मग जो काय डेटा आलाय तो कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये का पॅरम मध्ये, पॅरम्स मध्ये. आणि ते पॅरम मधून घ्यायचे आपल्याला, चेक करायचे एकदा रिक्वेस्ट. ठीक आहे. असं आपण काम करतो की लाईन बाय लाईन आपण कोड का चेक करतो. बरं कुठे ऍडमिन यूज करावं लागेल, बटन मध्ये. बरोबर. की आपल्याला फर्स्ट सांगायला लागेल की तू काय जो डेटा पाठवणार आहे, जी काय आयडी पाठवणार आहे ते कुठे पाठवायची, ऍडमिनच्या आतमध्ये. मग इथे सांगितल्यानंतर आपण एकदा बॅक जाऊ. बॅक गेल्यानंतर एकदा रिफ्रेश, डिलीट बटनावर क्लिक केलं, बॅनर मध्ये एक आपण कॅटेगरी एकच झाली. कुठे ऍडमिन मध्ये, ठीक आहे तसं. हा बरोबर बरोबर. ठीक आहे. आपण सेम URL टाकली. ठीक आहे ना. चेंज URL कडे करायला लागेल आपल्याला, इथे करायला लागेल. इथे आपण सांगणार की कॅटेगरी डिलीट. ठीक आहे. असं सांगू ना, तुम्हाला जे वाटेल तसं करा. त्याला कॉपी करू, ऍडमिन मध्ये आलो, जी काय आपण URL बनवली त्या URLच्या जागी मी इथे पेस्ट करतो. झाली कॅटेगरी डिलीट. इकडे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर जसं डिलीट बटनावर क्लिक केलं, अरे सेमच झाली. ठीक आहे. आणि आता मी डिलीट बटनावर क्लिक करतो. आलो, एक आयडी आली, त्यानंतर 5 नंबरची. ठीक आहे. आयडीचं भेटतोय. मग ह्या आयडीचा यूज करून आपल्याला डेटा काय करायचे, डिलीट करायचे. मग डेटा डिलीट करण्यासाठी मी इथे काय करतो, वॅर डेटा इक्वल टू अवेट आणि EXE मध्ये डायरेक्ट मी क्युरी राईट करतो. का बरं क्युरी राईट करतो, जेव्हा कधी आपल्याकडे छोटी क्युरी असेल, ठीक आहे ना, असे 4-5 कीवर्डची क्युरी असेल तर आपण डायरेक्ट क्युरी पाठवू. असा व्हेरिएबल कधी बनवणार, जशी की आपल्याला ही मोठी क्युरी, त्या टायमाला आपण SQL व्हेरिएबल बनवणार. अदरवाईज काय करणार, डायरेक्ट क्युरी. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही यूज करा. मग मी इथे क्युरी राईट करतो, डिलीट काय राहणार, डिलीट फ्रॉम, त्यानंतर कॅटेगरी. बस. आणि कोणता डेटा डिलीट करायचा आपल्याला, कोणता डेटा म्हणलं की वेअर राईट करायचं, वेअर. ठीक आहे. कॅपिटल मध्ये वेअर. इथे राहणार आपली कॅटेगरी आयडी इक्वल टू जी काय आपल्याला आयडी भेटली ती आयडी अटॅच करून देऊ. मग आयडी कशात आली, रिक्वेस्ट डॉट पॅरम्स मध्ये, आणि त्यामधून घ्यायची आपल्याला आयडी. एकदा चेक करू, अवेट यूज केले म्हणजे आपल्याला इथे यूज करणे आता असेल. मी ते असिंग राईट करतो. आणि जी काही क्युरी झाली ती क्युरीला एकदा मी सेंड करून चेक करतो. क्युरी नाहीये, डायरेक्ट डेटा सेंड करतो. चेक करू कन्फर्म होतंय का चेक. रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर मी एक एम्प्टी डेटा डिलीट करतो. डिलीट केलं, सर्व्हर आयडी भेटली म्हणजे कन्फर्म आपला डेटा काय झालाय, डिलीट झाला. इकडे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर एक आयडी कमी झालाय. बरोबर. मग जशी आपली कॅटेगरी आयडी डिलीट होईल, युजर त्याच पेजवर थांबला पाहिजे, डेटा फक्त डिलीट झाला पाहिजे. मग त्यासाठी मी सांगतो इथे रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट. रिडायरेक्ट आपण कुठे करणार की मी हीच URL काय करतो, कॉपी करतो ऍडमिन पर्यंत आणि रिडायरेक्ट मध्ये मी राईट करतो. झाली. इकडे आलो, रिफ्रेश केलं, जसं मी रिफ्रेश केलं लास्ट नंबरचा डेटा मी डिलीट करतो. झाला डेटा डिलीट. त्यानंतर हा पण डेटा करतो, डिलीट झाला आपलं वर्किंग. त्याच पद्धतीने जी काय आपलं एडिट आहे ती एडिट ऍज इट इज सेम राहणार. तुम्हाला माहिती आहे एडिटचं कसं करायचं, करताना तुम्ही ते ट्राय का घ्यायची गरज आहे. ठीक आहे. ते फक्त मी URL
पेस्ट करतो. इथं डिलीटच्या जागेवर राहणार आपल्या इथे अपडेट ठेवायचं का एडिट ठेवू, ठीक आहे ना. पुढे फॉर्म मध्ये अपडेट टाकू म्हणजे सेम URL नाही व्हायची, बरोबर. जसं की मी आता डिलीट वर क्लिक केलं, डेटा डिलीट होत आहे आणि अपडेटला केल्यावर अपडेटला जातोय. तेवढं तुम्ही करताना ट्राय, ठीक आहे ना. तेवढं तुम्ही ट्राय करा अपडेटचं. नाही जमलं तर मग घेऊ आपण क्लासमध्ये लास्टमध्ये, ठीक आहे ना. आता त्यानंतर आता आपलं कॅटेगरीचं काम झाले, ठीक आहे ना. ह्या प्रकारे आपण काय केले, कॅटेगरी आतापर्यंत बनवल्यात. आता कॅटेगरी बनवल्यानंतर आता आपलं नेक्स्ट काम राहणार आहे प्रोडक्ट ऍड करायचे आपल्याला. काय करायचे आपल्याला, प्रोडक्ट्स ऍड करायचे. मग प्रोडक्ट्स मध्ये काय काय फील्ड असणार, कोणत्या कोणत्या फील्ड असणार, आता सर्वांनी सांगायचे एक एक आणि मी इथे राईट करून घेतो. मग आपण टेबल बनवू, मग डिझाईनला जाऊ, ठीक आहे. डिझाईनला जाण्याआधी आपण काय करू, डिझाईनच बनवू. त्यासाठी मी काय करतो, जसं आपलं कॅटेगरी आहे, बॅनर आहे, त्याच प्रकारे अजून काय राहणार आपल्याकडे, प्रोडक्ट राहणार. मग त्यासाठी कुठे जायला लागेल आपल्याला, ऍडमिनच्या आतमध्ये नाव बार मध्ये, आणि नाव बार मध्ये आल्यानंतर मी इथे स्टुडंटच्या जागेवर करतो इथे प्रोडक्ट. प्रोडक्ट केल्यानंतर आलं एक चेक करू, रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर मी जसं प्रोडक्ट वर क्लिक करतोय, दोन मेनू ओपन होतात. इथे काय येते, ऍड स्टुडंट आणि इथे ऑल स्टुडंट. मग वर आपलं इथे राहणार ऍड प्रोडक्ट आणि इथे राहणार प्रोडक्ट लिस्ट. असे दोन पेज बनवू आपण वेगवेगळे. जसं की कॅटेगरीचं पेज काय वर ऍड करतो आणि खाली लिस्ट दिसते, त्याच प्रकारे आपण इथे काय करणार, दोन्ही पेज वेगवेगळे बनवणार. मग त्यासाठी मी इथे राईट करतो, ऍड स्टुडंटच्या जागी राहणार आपल्या इथे ऍड प्रोडक्ट आणि इथे ऑल प्रोडक्ट करू आपण. झालंय, चेक करू. चेक केल्यानंतर इकडे आलो, रिफ्रेश केलं, प्रोडक्ट वर क्लिक करतो, ऍड प्रोडक्ट आणि ऑल प्रोडक्ट हे दोन काय राहणार आपले पेज राहणार. मग मी ऍड प्रोडक्ट वर क्लिक केलं की आपलं ऍड प्रोडक्टचं पेज काय झालं पाहिजे, ओपन झालं पाहिजे. मग त्यासाठी मी इथे URL बनवतो की ऍडमिनच्या आतमध्ये आमची राहणार ऍड प्रोडक्ट, ठीक आहे ना. त्यानंतर चेक करू की जी URL आहे ती वर्क होते की नाही. प्रोडक्ट वर क्लिक केलं आणि ऍड प्रोडक्ट काय आलं इथे, कॅन नॉट गेट, ऍडमिनच्या आतमध्ये ऍड प्रोडक्ट जी काही URL आहे त्याला सापडली नाही. मग ती URL आपण एकदा बनवून घेऊ. बनवण्यासाठी ऍडमिन मध्ये आलो, ऍडमिन मध्ये आल्यानंतर राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश ऍड प्रोडक्ट कोमा घेतला, फंक्शन घेतला. फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर, एक रिक्वेस्ट रिस्पॉन्स, आणि इथे मी रिस्पॉन्स डॉट करतो रेंडर. कारण आपल्याला एक पेज शो करायची. कोणतं पेज शो करायची, जी पेज आमचं असणार ऍडमिनच्या आतमध्ये ऍड प्रोडक्ट डॉट EJS. म्हणजे काय EJS पेज आहे ते एकदा बनवून घेऊ आपण. कुठे बनवणार, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये ऍडमिन फोल्डर मध्ये. आणि त्यामध्ये मी काय करतो, दोन इम्पोर्ट करतो फाईल. पहिली फाईल राहणार आपली कोणती, इन्क्लूड नॉबार डॉट EJS, आणि सेकंड असणार आपली फुटर. चेक करू, झालंय पेज शो. एकदा चेक करू, नावबार फुटर आले. त्यानंतर त्या नावबार आणि फुटरच्या मध्ये मी एक घेतो आता कंटेनर. कंटेनरच्या आतमध्ये राहणार आपला एक रोच्या आतमध्ये राहणार कॉल MD12, आणि त्याच्यामध्ये मी घेतो एक H1 आणि H1 ला सांगतो ऍड प्रोडक्ट नावाचं आमचं पेज असणार आहे. इकडे येऊन रिप्लेस करू, आलंय ऍड प्रोडक्ट, झालंय. मग आता जी काय ऍड प्रोडक्ट असणार, ऍड प्रोडक्ट मध्ये काय असणार, एक फॉर्म असणार, आणि त्या फॉर्म थ्रू आपण काय करणार, डेटा इन्सर्ट करणार, बरोबर. मग आता जे काय फॉर्म असणार तो फॉर्म कोणता असणार, ऍड प्रोडक्टचा. मग मला सांगा कोणत्या कोणत्या फील्ड असू शकतात ऍड प्रोडक्ट मध्ये, ठीक आहे. काल सांगत होता तुम्ही, लास्ट लेक्चर मध्ये भरपूर सांगत होता, ठीक आहे. ऑर्डर हिस्ट्री, स्टेटस. आता सांगा तुम्ही काय काय असणार त्यामध्ये. ऑनलाईन मेंबर तुम्ही सांगा बरं, आता सगळ्यांनी सजेस्ट करायचं होतं थोडं. तुम्हाला मी लास्ट लेक्चर मध्ये काहीतरी सांगितलं होतं की आपले फील्ड किती असणार, 20च्या पुढे आकडा जाणार आहे, ठीक आहे. आज नेऊ मग, आज 20च्या पुढे आकडा सांगा. मग आता सगळ्यांनी एक एक सांगितली तरी होऊन जाईल, ठीक आहे. मी इथे राईट करून घेऊ का मग, चला मी इथे राईट करून घेतो. आता सगळ्यांनी एक एक सांगायची. प्रोडक्ट टेबल, ठीक आहे. प्रोडक्ट घेतलं पहिल्यांदा, इथे आपलं टेबल राहणार ना. नाही, आता मला सांगा फर्स्ट प्रोडक्ट ID,
नाही नाही, प्रोडक्ट आयडी करायचा आपल्याला, कारण पुढे जाऊन भरपूर टेबल होणार आहेत आपले. ठीक आहे, प्रोडक्ट आयडी, त्यानंतर नेक्स्ट अजून प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट नेम अजून प्राइस. आता प्राइसचं मी सांगतो तुम्हाला, जी काय प्रोडक्टची प्राइस असणार, बरोबर. प्राइस काय करायची, एकच ठेवायची का, आता सपोज, ठीक आहे ना, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ऑनलाईन मेंबर तुम्ही पण बोला आता, ठीक आहे. आज फक्त आपण फ्रंट एंड डिझाईन करणार आहे, ठीक आहे. बॅक एंडला आता जेवढं झालंय तेवढंच बस, आज फक्त फ्रंट एंड करू. आता मी जातो पुढे फ्लिपकार्टला, काय शॉपिंग करू ना आपण, आज कामच नाही काय आपल्याला. आलो फ्लिपकार्टला. फ्लिपकार्टला आल्यानंतर मी इथे काय करतो, टी शर्ट सर्च करतो. व्हाईट टी शर्ट करू आपण, है ना. आले इथे, सपोज आपल्याला हा आवडलाय, सिलेक्ट केला, ठीक आहे. आता जी काय प्रोडक्टची प्राइस आहे, किती प्राइस आहे आता, हा 399. मला एम साईज लागते, प्राइस आहे किती 307. एल साईज लागते मला किती 346. एल साईज लागते, म्हणजे इथं प्राइस स्टेबल आहे का. मग घेऊ का मी प्रोडक्ट प्राइस आणि आपली सगळ्या साईजला एकच प्राइस, तसं जमेन का. आता तुम्ही प्रोडक्ट विकतात, पण युजरला समजलं पाहिजे की त्या प्रोडक्टच्या साईज किती. आता इथे तुम्हाला 2 मेथड सांगितले, 2 कॉलम सांगितले मी, सांगा आता कोणत्या सांगितले मी आता इथे. एक राहणार, तुम्हाला इथे बघा ना, तुम्ही ऑब्झर्व करा थोडस. आता इथे काय एक फील्ड राहणार, प्रोडक्ट साईज. त्या साईज मध्ये किती येणार, एम एल एस, जेवढ्या साईज असतील तेवढ्या, आणि त्यांच्या प्राइस, बरोबर. त्या प्राइसच्या शेजारी अजून एक काहीतरी, त्या प्रोडक्टची डुप्लिकेट प्राइस, हा खोटी प्राइस, ठीक आहे ना. म्हणजे फील्ड काय झाली, एक राहणार प्राइस, सेकंड राहणार आपली एक डुप्लिकेट प्राइस, म्हणजे खोटी. तुम्हीच आता काय होता, किती फील्ड झाले आता, 3 फील्ड सांगितले मी, बाकीच्या तुम्ही सांगा आता. ठीक आहे, आता हे फील्ड मी इथे काय करतो, राईट नाही करत सध्या. आता बाकीचे फील्ड सांगा, प्राइस, डुप्लिकेट प्राइस आणि साईज, हे सोडून तुम्ही सांगायचे फील्ड आता. प्रोडक्ट कलर, बस. प्रोडक्ट कलर, हा अजून प्रोडक्ट इमेज, बरे ते पण घेऊ. ठीक आहे, एक एक सांगा, ठीक आहे ना, मला टाईप करायची. ठीक आहे, आता प्रोडक्ट इमेज, बरोबर. आता आपण जाऊ फ्लिपकार्टला, बरोबर. आता इथे राहिली इमेज, फ्रंट बॅक. मग त्यासाठी आपण घेऊ आता इमेज 1, इमेज 2, इमेज 3 आणि इमेज 4. ठीक आहे, 4 झालं का डबल. तर अजून सांगा, चला. अरे तुम्ही काही सांगू शकतात ना यार. हा एक बोललो होता काय, प्रोडक्ट कॅटेगरी, बरोबर ना. आता कॅटेगरी तिथे सांगायला लागेल, पण जो काय आपण कॅटेगरी आहे, ऑलरेडी आपण इथे कॅटेगरी ऍड केले कुठेतरी, टेबल तर आहे ना आपल्याकडे. मग जो काय कॅटेगरी आहे, कॅटेगरी आपण मॅन्युअली नेम नाही घेणार, आपल्या ह्या डेटाबेस मध्ये कोणता असेल. ठीक आहे, आपण इथे मी काय घेतो, कॅटेगरीचं परत सांगतो तुम्हाला. सिंपल मी इथे घेतो कॅटेगरी आयडी राहणार आहे फील्ड, ठीक आहे. एक राहणार आपली कॅटेगरी आयडी. बरं अजून काय राहणार, ऑनलाईन मेंबर्स प्रोडक्ट क्वांटिटी. ठीक आहे, प्रोडक्ट क्वांटिटी हा टॉपिक बरोबर आहे. ठीक आहे, तो प्रोडक्ट आहे की नाही, बरोबर ना. पण ते आपल्याकडे ऍडमिन कडे असणार, मग ते प्रोडक्ट क्वांटिटी घेण्याची गरज नाहीये. ठीक आहे ना, आपण ते करू शकतो, प्रोडक्ट क्वांटिटी न घेता आपण ते करू शकतो. आपण ते लास्टला घेणार आहे आपण, ते आपल्या डॅशबोर्ड मध्ये असणार. अजून काय असणार सांगा, झाल्या फील्ड. अरे काल नाही सांगत होता, ऑर्डर आयडी, स्टेटस आयडी, काय पण आज सांगा ना आता. आज काय झालं, प्रोडक्ट स्टेटस आहे अवेलेबल. चला जाऊ आपण फ्लिपकार्टला. मग आलो फ्लिपकार्टला. काय दिसतंय अजून, करा स्क्रोल. ठीक आहे, अजून काय दिसतंय का, आता ठीक आहे. ठीक आहे, मी अजून सांगतो तुम्हाला, इथे काय दिसतंय मला. ठीक आहे, तुम्हाला तुम्हीच सांगायचं आता, फक्त मी तुम्हाला एक हिंट देतोय. आता फ्लिपकार्टचं सांगितलं, तुम्ही जाऊन बघू शकतात. फक्त प्राइस, डुप्लिकेट प्राइस आणि साईज, त्या प्रोडक्टची इथे काय आता
मग डिटेल तर घ्या लागेल ना. तुमचा शर्ट फाटलेला आहे, कशाचा बनलाय, ठीक आहे ना, कशापासून बनलाय ते तर डिटेल सांगायला लागेल. मग त्यासाठी अजून एक राहणार आपली फील्ड कोणती, प्रोडक्ट इन्फॉर्मेशन. नाही होता, डिटेल घेतलंय ना. डिटेल अँड इन्फॉर्मेशन काय डिफरंट आहे का? नाही, तसं करू मग आपण. अजून काय राहिलं? डिटेल्स मध्ये सेपरेट टेबल नाही गरज, ठीक आहे ना, बघू ना, तुम्हाला सांगतो, समजेल पुढे. मला फील्ड तर सांगा तुम्ही आता. अजून काय फील्ड राहिले का? मग येस तुम्ही ऑनलाईन मेंबर कोण घेऊ आता, ठीक आहे ना. ऑफलाईन सांगेल. ऑनलाईन मेंबर तुम्ही सांगा बरं आता फास्ट मध्ये. प्रोडक्ट ब्रँड, बरोबर. हे पण एक आहे बरं. ऑनलाईनचे हुशार आहेत. ऑफलाईनचा भरोसा दिसा ना मला आता, भविष्य दिसा ना बरं का. प्रोडक्ट ब्रँड करण्याऐवजी मी कंपनी करू, है ना. ते ब्रँड बरोबर वाटत नाही, कंपनी करू आपण. ठीक आहे ना. अजून सांगा ऑनलाईन मेंबर्स, सांगा सांगा फास्ट मध्ये, कुछ भी बताओ. अरे तो ऑफर झाला ना, ऑफरचा पार्ट झाला. ते आपण टेबल मध्ये न घेतला तरी देऊ शकतो आपण, ठीक आहे ना. आधी आपल्याला प्रोडक्ट ऍड करायचं, थोडं सेल मध्ये फुकट इका लागला. अरे मग बिझनेस कसा करणार तू? अजून काय असेल सांगा ना ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे, तुमचं लॉजिक कुठं चालतंय बघू ना आता. एक प्रोडक्ट असणार आहे, त्या प्रोडक्ट मध्ये काय काय फील्ड असणार ते सांगू शकतात तुम्ही. प्रोडक्टचा मोबाईल नंबर असं असतं काही, नसतं का? मग सांगा ना तुम्ही. कॅपिटल झाले कंपनी. अरे तो सॅम्पल साठी घेतलाय आपण, सॅम्पल साठी घेतलाय हे फील्ड. अजून काय असेल? कंपनी घेतलंय म्हणजे ब्रँडच. त्यानंतर डिटेल घेतली, कलर घेतलाय, नेम घेतलाय. अजून काय असेल? इमेज तर घेतलेत आपण 4-5, फ्रंट बॅक साईड चारही साईडने द्या. कापड असतं ना, सिल्क कॉटन. ठीक आहे. आता आता आपण जाणार कुठे? ठीक आहे, आता आपण कुठे जाणार? कुठे जाणार? वेबसाईटला जाणार. वेबसाईटला जाणार आणि वेबसाईट मध्ये बघणार. आता इथे कोणता हा प्रोडक्ट शो केले तिथे? फीचर प्रोडक्ट. अजून स्क्रोल करू आपण, इथे कोणते प्रोडक्ट आहेत? बेसिक प्रोडक्ट. अजून स्क्रोल करू, हे कोणते प्रोडक्ट आहेत? फॅश. म्हणजे आता अजून एक राहिला, सांगितलं कॉलम कोणता असेल मग? अरे आता सांगितलं ना तुम्हाला मी. अरे काय बोलायचा प्रयत्न चालू आहे का? ठीक आहे, आज असंच करू. तुम्ही म्हणतात ना स्लो होतंय, आज फास्ट नाही, आता स्लो घेऊ आपण. बरे मला सांगा अजून फील्ड सांगा ना तुम्ही. आता आता एक मी तुम्हाला हिंट दिली, फ्लॅश सेल, बेस्ट सेलिंग. ठीक आहे, हे त्याची व्हॅल्यू झाली, पण ह्याला आपण काय म्हणणार? अरे तुम्ही लयच आळशी का काय, मला ते समजा आता. काय तुम्हाला काय बोलावं असं समजा ना. प्रोडक्ट असतो ना, प्रोडक्ट टॅग असतो ना. तो प्रोडक्ट कोणत्या ह्याचा आहे? त्या प्रोडक्ट टॅग मध्ये 3 फील्ड असणार. पहिली फील्ड कोणती असणार? ठीक आहे, मी त्यांचे व्हॅल्यू राईट करू. फीचर प्रोडक्ट असेल, सेकंड असेल बेस्ट सेलिंग प्रोडक्ट, आणि त्यानंतर अजून त्याची व्हॅल्यू असू शकते. ठीक आहे, ठीक आहे, 3 व्हॅल्यू असणार त्याच्या. ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्या व्हॅल्यू असणार का? एवढ्याच असेल. अजून काय राहिले का सांगा बरं. ऑनलाईन मध्ये बघू आपण, कोणी सांगू शकतंय? डिस्काउंट ऑन प्रोडक्ट्स. ओके, तो एक टाक. ठीक आहे, डिस्काउंटचं आपण कसं करू? ठीक आहे, तो डिस्काउंटचं गरज नाही ह्यात घ्यायची, प्रोडक्ट मध्ये घ्यायची गरज नाही. तो आपण डायरेक्ट क्युरी जेव्हा आपण युजरला दाखवणार आहे त्या टायमाला आपण शो करू शकतो, कॅल्क्युलेशन करून. तो वेगळा टेबल झाला. आपल्याला ऍड प्रोडक्ट करायची दादा, तू कस्टमर इथे कुठून आणला?
अजून प्रोडक्ट ऍड नाही केला तर कस्टमर सापडला तुला. रिव्ह्यू आहे ठीक आहे, मी बघू का? मी पण काढले. कोणते कोणते पॉईंट घ्यायचे, चेक करायचे. खालीच काढले आहेत का? एवढे घेतलेत का आपण? सांगितलं तुम्ही, नेम सांगितले, कलर सांगितलाय, लेबल म्हणजे टॅग आहे, त्यानंतर कंपनी सांगितली, डिटेल, इमेज. बस एवढेच आहेत. अजून पुढे जाऊन ऍड होणार आहेत, पण सध्या आपण एवढ्यावरच काम करू. चालेल? करायची मग काम सुरू याच्यावर. ठीक आहे. मग आता आपण जाऊ फ्रंट एंडकडे. आता फ्रंट एंड डिझाईन करू आपण. का चॅटी पेडून घ्यायचं? ठीक आहे, तुम्ही म्हणतात ठीक आहे. आता स्लो जाणार ना तुम्ही, आता मागच्या लेक्चर फास्ट होत आहे. ठीक आहे, आता ह्याला करतो मी कॉपी. मी जातो आता चॅट जीपीटी कडे. ठीक आहे, बघू ना कसा देतोय कोड चॅट जीपीटी. आणि चॅट जीपीटीला सांगू आपण क्रिएट फॉर्म. बस नाही एवढंच. नाही नाही, डायरेक्ट तू बनव, काय बनवायचं ते. अरे टेबल दिला हा त्याने. ठीक आहे ना, बघू ना कसा बनवतोय. ठीक आहे, ऑलरेडी भेटलं चांगलं तर काय अडचण नाही, काय अडचण नाही. आवडला तर ठेवणार, नाही तर आपण डेव्हलपर आहातच तुम्ही सगळे, फ्रंट एंड डेव्हलपर. ठीक आहे, तुम्ही बनवून देता मला. तुमच्याच भरोश्यावर चाललंय सगळं आता. प्रोजेक्ट तर तुमच्या भरोश्यावर आहे. आणि इकडे रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर आपल्या पुढे आला आपला टेबल. ओके ना, डन, फायनल. अरे काय गायब केलंय मी? ठीक आहे, नको बाबा, असे चॅट जीपीटी आपली जॉब खाणार आहे ना, असे असे काम करून जॉब खाणार आहे. ठीक आहे, आपला आपण बनवू आपला टेबल. चालतंय, जायचं डिझाईन कडे. ठीक आहे, डिझाईन कडे जाण्यासाठी मी आता पहिला जो काय रो आहे, रोला आपण डिझाईन करू. सांगा बरं फास्ट मध्ये, तुम्ही बोलत चला, मला बी बोर वाटायचं नाही, तुम्ही पण बोर व्हायचं नाही. सांगा आता. बीजी कलर व्हाईट, त्यानंतर पॅडिंग 2 पिक्सल, अजून राऊंडेड का? राऊंडेड. अजून काय राहिलंय का? बस. त्यानंतर जो काय आपला H1 आहे, H1 नंतर मी तो तुम्ही द्या, मला एवढंच येतं. FW बोल्ड. त्यानंतर चेक करू, रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर आपला झालाय ऍड प्रोडक्ट. आणि त्या ऍड प्रोडक्ट मध्ये आपला एक फॉर्म असणार. फॉर्म साठी मी काय घेतो, डायरेक्टली ह्याच्या बाहेरच मी फॉर्म टॅग घेतला. फॉर्म टॅगला ऍक्शनला सांगतो काय करायचं, तू स्लॅश ऍडमिनच्या आतमध्ये असणार आमचं सेव्ह प्रोडक्ट. त्यानंतर मेथड, मेथड कोणती असणार, पोस्ट. जो काय फॉर्म टॅग आहे, फॉर्म टॅगला आपण क्लोज करू कंटेनरच्या बाहेर. झालाय फॉर्म टॅग. ठीक आहे, त्यानंतर जो काय आपला रो आहे, रो मी अजून एक घेतो. रो असणार रोच्या आतमध्ये कॉल MD. किती घेऊ मी कॉल MD आता? 12 नाही, आता फॉर्म डिझाईन करायचा आहे, 3 घेऊ. त्यामध्ये पहिलं काय घेणार आपण, चेक करू. आयडी तर ऑटो इन्क्रीमेंट होणार. त्यानंतर इथं कॅटेगरी आयडी राहणार. फर्स्ट काय राहणार आपल्या इथे, कॅटेगरी आयडी. कॉपी केला. कॉपी केल्यानंतर मी इथे करतो पेस्ट, आणि इथे राहणार कॅटेगरी. फक्त कॅटेगरी देऊ, नेम वगैरे नको जास्त काय कॉम्प्लिकेट मध्ये जायचं. त्यासाठी मी इनपुट घेतला, इनपुट टाईप दिला टेक्स्ट वगैरे, बाकी सगळं राहून देतो. इथं क्लास देतो. क्लास देणार मी सपोज, कोणता क्लास असणार आपला, फॉर्म कंट्रोल. चेक करू. चेक केल्यानंतर आपलं कन्फर्म वर्क होतंय की नाही, होतंय वर्क. त्याला थोडीशी अजून डिझाईन देऊ. डिझाईन देण्यासाठी मी इथे आलो, पीजी कलर दिला सपोज व्हाईट. त्यानंतर दिला मी पॅडिंग दिली 2 पिक्सल. त्यानंतर मार्जिन टॉप वगैरे काही द्यायची गरज आहे का नाही, मार्जिन टॉप दिली 3 पिक्सल. आणि इथे राहणार आपली बीजी कलर व्हाईट दिलाय अजून. बस, आणि याला देऊ आपण राऊंडेड. चेक करू कन्फर्म झालंय का. झाला इथं फॉर्म, पहिली तर फील्ड झाली. नेक्स्ट फील्ड कोणती मग आपली, एकदा स्कॅन करून ठेवा बरं, प्रोडक्ट नेम आणि कलर. त्यानंतर इकडे आलो, अजून एक आपला राहणार कॉल MD 3च घेऊ आपण. इथे पेस्ट केला. पेस्ट केल्यानंतर इथे राहणार आपलं प्रोडक्ट नेम, बरोबर ना. आणि इथे मी राईट करतो नेम फक्त. त्यानंतर जसं नेम घेतलंय त्यानंतर कलर पण राहणार आपला. इथे कलर नेमच्या ऐवजी फक्त मी चेंज करतो इथे कलर. आणि ह्यांना पण नेम पण हे राईट करावं लागते. ठीक आहे, टाईप राहून द्यावं लागेल, नेम राईट करावं लागेल. नेम जसं की मी इथे प्रोडक्ट कलर, आणि इथे राईट देणार आपण प्रोडक्ट
काय असेल प्रोडक्ट नेम. ओके, चेक करायची कन्फर्म झालंय का. ठीक आहे, रिफ्रेश केल्यानंतर 3 बॉक्स आले. नेम झालं, कलर झाल्यानंतर लेबल घ्यायचा का. त्यासाठी घेतला मी इथे कॉल एमडी. अरे 12 नाही घ्यायची गरज. प्रोडक्ट लेबल, त्यासाठी इनपुट टाईप राहणार आपला टेक्स्ट आणि त्याला एक नेम राहणार प्रोडक्ट लेबल म्हणून. त्याला क्लास देऊ. सिलेक्ट घ्यायला लागेल. बरोबर, ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं. मी फक्त बघत होतो तुम्ही लक्ष कुठे बरोबर ना. बाकीचे काय करतात मग. सिलेक्ट टॅग घेतला, सिलेक्ट टॅग मध्ये अँकर टॅग काय आहे मग. ऑप्शन आहे का. हे मला ध्यानात नाही राहत रे, तुम्ही सांगत चला असं. मग ऑप्शन आणि ऑप्शन मध्ये पहिली व्हॅल्यू कोणती असणार. आपल्याकडे 3 व्हॅल्यू आहेत, मग 3 व्हॅल्यू मी प्रिंट करतो. अरे पहिली आहे कोणती, त्याला कॉपी केली, ऑप्शन मध्ये इथे पेस्ट करतो. सेकंड व्हॅल्यू बेस्ट सेलिंग, कॉपी केली, पेस्ट करतो. पेस्ट बेस्ट सेलिंग. आणि त्यानंतर लास्ट आपली आहे फ्लॅश सेल. त्याला पण कॉपी करू, इकडे आणून पेस्ट करू. ओके, बेस्ट सेलिंग. ओके झालंय. चेक करू. चेक करण्याआधी आपण त्याला क्लास पण देऊया. क्लास देण्यासाठी मला इथेच क्लास द्यायला लागेल. इथे प्रोडक्ट लेबल, आणि प्रोडक्ट लेबल नेम दिल्यानंतर मी ते क्लास देतो. क्लास असणार फॉर्म कंट्रोल. चेक करायचं फॉर्म कसं झालंय. इथे आले सिलेक्ट ऑप्शन. जे काही सिलेक्ट ऑप्शन आहेत ते सिलेक्ट ऑप्शन मध्ये आपल्याला कॉल एमडी 12 नाही पाहिजे, आपल्याला कॉल एमडी पाहिजे 3. चेक करायचं एकदा. रिफ्रेश केल्यानंतर आला इथे, पण ऑलरेडी सिलेक्ट येतं. इथे काहीतरी दिसतंय आपल्याला सिलेक्टेड. त्यासाठी काय करायचं, एक एमटी घ्यायचा. बरोबर ना. अरे माहिती सगळं तुम्हाला, डिझाईन तुम्हाला द्यायला पाहिजे. ठीक आहे, एमटी घेतला आणि एमटी मध्ये मी डबल असं डॅश देतो. इथे सांगतो सिलेक्ट लेबल आणि डबल इथे डबल डॅश. ओके ना. आता वाटते ना असं काहीतरी. सिलेक्ट करा बोलते, सिलेक्ट लेबल. सिलेक्ट केला, झाला. बेस्ट सेलिंग फ्लॅश झालं. एवढं काम. त्यानंतर नेक्स्ट काय राहणार आपलं, प्रोडक्ट डिटेल घ्यायचं. मग प्रोडक्ट डिटेल, पण प्रोडक्ट डिटेल आधी आपण कंपनी घेऊ. प्रोडक्ट कंपनी घेण्यासाठी इथे घेतला आपण कॉल एमडी. किती घ्यायचा, 3 घेतला. ठीक आहे, आणि 3 मध्ये मी सांगतो प्रोडक्ट कंपनी असणार. प्रोडक्ट कंपनी, त्यासाठी इनपुट टाईप राहणार आपला टेक्स्ट, आणि त्याला एक क्लास देतो. क्लास राहणार आपला फॉर्म कंट्रोल. आणि त्यानंतर जे काय आपलं नेम आहे, नेम असणार इथे प्रोडक्ट कंपनी. झालं एवढं काम. क्लास पण दिलाय. चेक करू. चेक केल्यानंतर काय आलं, रिफ्रेश केलं, झालं. प्रोडक्ट कंपनी एक नावाचा आलाय. ठीक आहे, पण तुम्ही हे बघितले की असं काहीतरी असतं वाटतंय मला. तुम्ही सांगायचं तरच इम्प्लिमेंट करणार, अदरवाईज इम्प्लिमेंट नाही करणार. जसं की आता मी कुठे आलो, गुगलला आल्यानंतर मला सर्च करायचे आता इंस्टाग्राम. मी फक्त काय टाकला, सजेशनला काय आलं मला, इंस्टाग्राम. मला करायचे आता फेसबुक. एफ टाकला, सजेशन आलं, फ्लिपकार्ट आलं, फॉन्ट ऑसम आलं, फेसबुक आलं. अजून सर्च करायचं, अजून काय सर्च करायचं, बस एवढंच. म्हणजे काय होतं इथे, काय होतंय, सजेशन येतात ना. पण त्याच प्रकारे आपण इथे सजेशन टाकायचे आपल्या प्रोडक्ट मध्ये. जसं मी ए टाकलं, आलंय आदिदास, मला येते, तुम्हाला नाही येणार. इथे टाकलं मी आता सपोज कॉटन कॅन्डी. सी टाकला, कॉटन कॅन्डी. कसं काय होतं हे माहितीये कोणाला ऑनलाईन मध्ये. सर्च केलं भाई, तूही डेव्हलपर आहे ऑनलाईन मध्ये. कोणी आयडिया आहे का तुम्हाला. बरे तुम्हाला हिंट देतो मी. ठीक आहे हिंट देतो मी. हा HTML चा पार्ट काय आहे मग. अरे तुम्ही नोट, हा क्लास आहे बरे. ठीक आहे, तो आपण सध्या पार्ट तसा राहून देऊ. उद्या आलो तुम्ही मला सांगा, मग इम्प्लिमेंट करू. नाही ते आता उद्यावर गेला. अभी टाइम खतम.
इकडे आलो रिफ्रेश केलं. छोटासा असेल. नाही सांगू शकत. तो सेल्फ स्टडी करा. मी ऍड करायला काय नाही, पण तुम्ही त्याचा समजलं पाहिजे ना तुला. तू लगेच सांगशील सर्च करून, पण बाकीचे ठीक आहे. ह्याचा टॅग तुम्ही पाहून या. मी तुम्हाला एक हिंट देतो. हिंट आहे त्याची अशी की एक टॅग आहे डेटा लेबल म्हणून किंवा डेटा लिस्ट म्हणून आहे असं काहीतरी. मला बी कन्फर्म नाही माहिती, पण आहे बाबा डेटा लिस्ट म्हणून असं काहीतरी आहे. ते तुम्ही चेक करा. कंपनी झालं. कंपनी झाल्यानंतर आता राहिले आपल्याकडे प्रोडक्ट डिटेल. मग प्रोडक्ट डिटेलसाठी मी घेतो आता कोणता टॅग घ्यायचा आता, कॉल MD12 आणि 12 घेतल्यानंतर मी इथे घेतो टेक्स्ट एरिया आणि टेक्स्ट एरियाला एक नेम राहणार आपलं प्रोडक्ट डिटेल. त्याला एक क्लास देण्यासाठी मी क्लास घेतला आणि इथे राहणार आपला क्लास फॉर्म कंट्रोल. चेक करू फॉर्म कंट्रोल आला इथे आलाय. त्यानंतर त्याला एक लेबल देतो. लेबल देण्यासाठी प्रोडक्ट. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. परत तुम्हाला सांगितलं ना टाइम, जेव्हा टाइम आहे तोवर बघत नाही. प्रोडक्ट डिटेल आलं इथे. अजून काय राहिलंय का? डेटा लिस्ट. आता ती मला परत सांगा आता उद्या जेवण देवा गेलं ठीक आहे ना. त्यानंतर आपले राहिले इमेजेस बरोबर. मग इमेज घेण्यासाठी मी इथे काय घेतो, एक कॉल MD किती घेऊ, 4 घेऊ किंवा 3 घेतो. आणि 3 मध्ये राहणार आपला एक इमेज 1. ठीक आहे ना. असं करू किंवा असं करण्याऐवजी मी एक बी टॅग घेतला आणि बी टॅग मध्ये स्टार दिला. चेक करू आला इथे आलाय स्टार आलाय फक्त, बाकी काय नाही आलं. त्यासाठी एक इनपुट टाईप राहणार आपला फाईल. त्यानंतर त्याला एक नेम देऊ आपण. नेम देऊ सपोज प्रोडक्ट अंडरस्कोर इमेज 1 आणि त्याला एक क्लास देऊ. क्लास देण्यासाठी मी क्लास घेतला आणि इथे राहणार आपला फॉर्म कंट्रोल झालाय. त्याच पद्धतीने ऍज इट इज किती आपले इनपुट बॉक्स आहेत तसे इमेज साठी 4 घेतले. चेंज करताना मी फक्त चेंज करतो यांचे नेम. हा 4 नंबरचा आहे आणि हा आमचा आहे 4 नंबरचा. इथे पण सांगायला लागेल 3 नंबरची इमेज आहे. ही पण आपली 3 नंबरची इमेज आहे. इथे पण 2 नंबरची. त्यानंतर इथे पण 2 नंबरची. आलो इकडे रिफ्रेश करू. चेक करू. चेक केल्यानंतर आलो इथे आल्यात इमेज. ठीक आहे. हा ब्लॅक कमन येतात. याचं रिझन एक आहे की तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये मी सांगितले बूटस्ट्रॅप नाहीये. तर तुम्ही आठवा. ठीक आहे. तुम्ही आठवा ते झाले इमेज. ठीक आहे. आता जी काय कॅटेगरी आहे, आता स्टारचं मिनिंग माहिती आहे तुम्हाला. एखादा फॉर्म भरलाय तुम्ही CAT वगैरे कंपल्सरी बरोबर. आता कॅटेगरी आपली कंपल्सरी असणार. नेम पण, कलर, लेबल तर कंपल्सरी, कंपनी पण कंपल्सरी असणार. पण जे काही इमेज असणार ते इमेज फक्त पहिले 2 इमेज कंपल्सरी असणार. अदर बाकीचे इमेज कंपल्सरी आहेत का? नाही. मग कंपल्सरी साठी आपण काय ऍड करतो तिथे रिक्वायर्ड करायचं. मग रिक्वायर्ड ऍड. पण रिक्वायर्ड ऍड करण्याआधी मी ह्याला पण बी टॅग मध्ये एक स्टार देऊन टाकतो. ठीक आहे. जिथे जिथे आपल्या रिक्वायर्ड आहेत त्याला रिक्वायर्डला मी सगळ्यांना स्टार देऊन टाकतो. थोडं प्रोफेशनल वाटलं पाहिजे आपलं, काहीतरी वेबसाईट आहे बाबा. त्यानंतर बी टॅग घेतला. बी टॅग नंतर कंपनी पण आपली काय राहणार आहे रिक्वायर्ड. त्यानंतर ह्याला पण दिले प्रोडक्ट डिटेल पण आमची रिक्वायर्ड राहणार आहे. झालं एवढं काम. आणि जे काही आपले फॉर्म आहे त्या फॉर्मला सर्वांना मी इथे करतो रिक्वायर्ड. एकदा सगळ्यांना कंट्रोल डी केलं. कंट्रोल डी केल्यानंतर एकदा सगळ्यांना रिक्वायर्ड देऊन टाकतो. दिले सगळ्यांना रिक्वायर्ड, पण सगळ्यांना रिक्वायर्ड नाही. पण इमेज 1 आणि 2 ह्यांनाच रिक्वायर्ड आहे. बाकीच्या इमेजला रिक्वायर्ड आहे का? बी काढून टाकू मग हा. आणि त्यांचा रिक्वायर्ड आहे ते पण मी इथे रिमूव्ह करतो. चेक करायचे एकदा. रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं झालं. प्रोडक्ट डिटेल झालं. ठीक आहे ना. देऊ ना आपण. क्लास प्लॅनिंग ऍड नाही केले अजून करायचे. त्यानंतर जे काय आपलं बी टॅग आहे, बी टॅगला तुम्ही म्हणता तसं कोणता कलर द्यायचा? डेंजर. कंट्रोल डी. त्याला क्लास ऍड करू. क्लास कोणता राहणार मग सांगा. डायरेक्ट डेंजर असं असतं ना वाटतं टेक्स्ट. मग कधी सांगणार मला माहित नाही बघा, मी विसरतो लगेच. डेंजर. इकडे आलो रिफ्रेश केलं. आले रेड कलर. ओके. सगळे झाले. आता राहिले एक लास्ट मध्ये काय राहिले? बटन द्यायचं ना. ठीक आहे. पुढे घेऊ बटन. इथे घेतलं मी कॉल MD
घेतलं 12च्या आतमध्ये राहणार आहे एक आपलं बटन, आणि बटन मध्ये नाव सांगू आपण सेव्ह प्रोडक्ट. झालंय बटन. बटनला थोडे क्लास देऊ, मगच रिफ्रेश करू. एकदा क्लास घेतला, क्लास घेतल्यानंतर बीटीएन प्राइम. तुमचं सगळं बूस्टर रिव्हिजन होणार आता इथे. झाले. त्यानंतर मी इथे करतो टेक्स्ट सेंटर. झालं. एवढी डिझाईन दिली आपण, स्ट्रक्चर दिलंय. आता ह्यानंतर एक अजून एक मेथड आहे. काय यूज करायचं? कंट्रोल ए करायचं, कंट्रोल सी करायचं. डायरेक्ट आपण चॅट रिपीट करून घेऊ. आता बाकीचं काम तू कर. ठीक आहे, तेवढंच राहिलं का नाही? अरे त्याला आपण स्ट्रक्चर सांगितलंय ना. आता बेसिक काम कोणते? ह्याला बोल्ड कर, मार्जिन दे थोडीशी, अदरवाईज आपल्याला डिझाईन हेच भेटणार आहे. अरे त्याला प्रॉम्प्ट द्यायचं राहिला का? ठीक आहे, करतोय म्हणाने. ठीक आहे, थोडं थोडं पुढे मिस्टेक असेल, मिस्टेक तर नसणार. तोच कोड दिलाय आपल्याला, फक्त त्याने मिसिंग पण नाही. त्याने मार्जिन पॅडिंग ऍड केली असेल, स्पेलिंग मिस्टेक ऍड केली असेल. जास्त काम नाही सांगत मी त्याला. झाली पॅडिंग दिली ना. आता बरं वाटतंय थोडंफार. झालं एवढं काम. कंपनी दिलं, नेम दिले. अजून राहिले आता मागं कोणतरी मला सांगत होतं प्राइस. त्यानंतर प्राइस नंतर डुप्लिकेट प्राइस. ठीक आहे, साईज. आता मला तुम्ही सांगा साईज कोणत्या कोणत्या असतात. आता सगळा डेटा तुमच्याकडूनच घ्यायचा आहे. ऑनलाईन मेंबर्स ठीक आहे, तुम्ही नका सांगू, ऑनलाईन तुम्ही. सगळ्यांनी एका प्रोडक्टची मला साईज सांगत चला. एक एक सांगितली तरी जेवढ्या साईज असतील तेवढ्या साईज कव्हर होते. सांगा बरं. ऑनलाईन मेंबर्स काहीतरी विचारलंय आता, तुम्ही सांगा. तुम्हाला माहितीये, सगळ्या येत असली तर सांगायचं. एक तरी मिसिंग झाली तर मग फायदा नाही. ठीक आहे, मी नाही ऍड करतो. बरे ठीक आहे, साईज सांगा आता. माझ्या पण देण्यात नाही. ठीक आहे, मी एक ॲरे घेतो इथे. ठीक आहे, कोणता ॲरे घेतला? वॅर साईज इक्वल टू असं घेतलं. पहिली साईज कोणती असते? मला फक्त ती SABCD सांगा. यस असतं, त्यानंतर एम असतो, त्यानंतर अजून एक जण सांगा ना, मी एकदा सांगा. सांगा कोणती असते? एक्स असतं का? एल असते का? ठीक आहे 2 मिनिट. फक्त मी हे काय करतो, जे कॅपिटल मध्ये राईट करतो. SM परत एल, नेक्स्ट एक्सेल, डबल एक्सेल. नाही बस, नाही बस. चालेल एवढे साईज. आता आपण काय करणार की आता एखादा आपण प्रोडक्ट ऍड करतोय, जसं की कंपनी वगैरे डिटेल भरतोय, त्याबरोबर आपण त्या प्रोडक्टचे प्राइस पण भरणार ना. त्यांच्या साईज वाईज आपण काय करणार? प्राइस भरणार. मग जो काय फॉर्म असेल तो फॉर्म इथेच असेल. ह्याच पेजवर आपण ते काय करणार? फॉर्म बनवणार. मग फॉर्म बनवण्यासाठी आपण थोडी जागा करतो, बरोबर? करायची जागा. मग जागा करण्यासाठी मी इथे काय करतो, ठीक आहे, इथे कॉल MD घेतलंय आपण, बरोबर ना. त्यानंतर इथे पण रो घेतलाय. ठीक आहे, रोच्या आतमध्ये रो, ह्याला मी करतो एकदा कंट्रोल X, आणि त्यानंतर इथे घेतो मी एक रोच्या आतमध्ये घेतो पहिला कॉल MD, घेऊ आपण 8. जो काही दुसरा रो केलाय कॉपी, त्याला मी इथे पेस्ट करतो. रिफ्रेश केलं, झाला एवढा पार्ट आपल्याला मोकळा झाला ना. मग हा जो काही पार्ट आहे तो पार्ट मध्ये मी बाकीचा जो, ठीक आहे, आता मीच कन्फ्यूज झाले बूस्ट्रॅप मध्ये. कसं केलंय आपण? ठीक आहे 8 केला इथे. उरलेला पार्ट कोणता राहिला आता? कॉल MD 1 2 आहे ना. किती करू? काय झालं? कॉल, अरे कॉल आहे किती? पुढे झाले यार, तुला दिसतंय ना तेवढं. अरे ठीक आहे, किती घेतला पार्ट आपण? ठीक आहे, लक्ष द्या इकडे. किती घेतला? कॉल MD 4 घेतला. त्यामध्ये मी घेतो आतमध्ये एक रोच्या आतमध्ये राहणार आपला कॉल MD. किती घ्यायचा? 12 घ्यायचा. आणि त्यामध्ये H1 मध्ये सांगू ऍड प्राइस. ओके, रिफ्रेश. आलं इथे ऍड प्राइस. थोडं बरोबर वाटत ना. नाही H1 नाही, डायरेक्ट H1 3 घेऊ आपण. ठीक आहे, रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर थोडीशी आपण ह्याला डिझाईन देऊ. डिझाईन देण्यासाठी डिझाईन आपल्याला कशाला द्यायला लागणार आहे? ह्याला कॉल MD 4 ला द्यायला लागणार आहे. मग सांगा बरं, डिझाईन राहणार आपली BG
व्हाईट, त्याला पॅडिंग देणार आपण 2 पिक्सल, मार्जिन टॉप 2 फिक्स 3 देऊ आणि याला देणार आपण राऊंडेड. ओके, इकडे आलो, रिफ्रेश केल्यानंतर अशी आपल्याला डिझाईन भेटली. राऊंडेड काढून टाकतो मी, राऊंडेड नको मला कारण थोडं विचित्र दिसतंय. इकडे येऊन रिफ्रेश केल्यानंतर इथे आलंय ऍड प्रोडक्ट, त्याला थोडी अजून डिझाईन द्यायची. डिझाईन देण्यासाठी मी इथे क्लास देतो. क्लास दिल्यानंतर याला काय राहणार इथे FW गोल्ड. इकडे आलो, रिफ्रेश केल्यानंतर ठीक आहे, छान, ठीक आहे, लक्ष द्या. इकडे आलाय ऍड प्रोडक्ट. आता जी काय प्राइस असणार, ठीक आहे, राहू द्या. आता इथे काय राहणार अजून डिझाईन करण्यासाठी आपण तुझ्या वेबसाईट मध्ये तू काय नाही, अरे चेष्टा, ठीक आहे, माझ्याचा पार्ट साईडला ठेवा, लक्ष द्या. इकडे थोडी अजून डिझाईन करायची, याला इम्प्रूव्ह करण्यासाठी मी काय करतो, जिथे आपण कॉल MD किती दिलंय 3 दिलंय, 3च्या जागी मी 4 राईट करतो. चेक करू ना, बरोबर दिसेल ना, थोडस चेक करायचं एकदा. झाले, इथं दिसते तसं. आणि ह्याला प्ले स्टोरला ऍड करू आपण, मग व्यवस्थित वाटेल. अजून ह्याला पण देऊ आपण कॉल MD 4, ह्याला पण कॉल MD, ह्याला पण कॉल MD. अरे कंट्रोल D करतो डायरेक्ट, मग लास्ट आलो कंट्रोल 4. इकडे आलो, रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं झाली सर्वांची साईज चेंज. ओके, त्यानंतर जो काय आपला प्रोडक्ट डिटेल आहे, ठीक आहे, आपण ऍड प्राइस कडे जाऊ. आता ऍड प्राइसची डिझाईन करून, बरोबर. मग ऍड प्राइस मध्ये काय काय असणार, पहिलं एक असेल साईज, त्यानंतर त्या साईजची प्राइस आणि त्यानंतर साईजची डुप्लिकेट प्राइस असणार. ठीक आहे, असे 3 कॉलम असणार. मग त्यासाठी मी काय करतो, की जो आपण कॉल MD 4 घेतलाय त्या 4 मध्ये जाऊ, हाच घेतलाय ना, त्याच्या आतमध्ये मी घेतो अजून एक रो नंतर कॉल MD काय असणार 12, आणि 12च्या आतमध्ये आपला एक टेबल घेऊ. ठीक आहे, टेबल मध्ये पहिला राहणार TR मध्ये T हेड. पहिली कोणती राहणार आपली व्हॅल्यू, साईज, नेक्स्ट प्राइस, आणि त्यानंतर बिलिंग सांगा बरं. डुप्लिकेटची काय आहे, झाले इंग्लिश. अरे MSC कंपनी आहे, काय आहे, एक जण सांगा ना. डुप्लिकेटची प्राइस काय सांगा ना, काय आहे, DUPICT असं आहे का. अरे तुमची आता बघा प्रॅक्टिस करायची कुठून गरज आहे. मला पण सजेशन आता करायची का ना, राईट करायची का नको. अरे कुठे येते, बरे राहून द्या. ठीक आहे, ऐका जाऊन द्या, राईटच करत नाही. ठीक आहे ना, राहून द्या. तुम्हाला जेव्हा आठवलं तेव्हा राईट करा. एकदा आपण फॉर्म चेक करू, डिझाईन तर करून घेऊ आज. झाला इथे टेबल आल्यानंतर इथे आपली एक राहणार डिस्काउंट प्राइस नाही राहणार, डुप्लिकेट प्राइस असणार ना. ठीक आहे, एकदा फील्ड मध्ये चेक करू काय घेतलंय अजून मी, काही नाही, एवढंच आहे. ठीक आहे, आपण टेबल नाही बनवलं ना त्याचा, ते आपण घेऊ फायनल प्राइस बनवू. ठीक आहे, टेबल वेगळा राहणार आहे त्याचा, डुप्लिकेट प्राइस नाही राहणार. ठीक आहे, फायनल प्राइस राहणार. ठीक आहे ना, त्यासाठी इकडे आल्यानंतर रिफ्रेश केलं, टेबलला थोडी डिझाईन द्यायची. मग डिझाईन देण्यासाठी मी टेबलला एक क्लास ऍड करतो आणि क्लासला सांगणार काय सांगणार की टेबल बॉर्डर. चेक केल्यानंतर इकडे आलो, रिफ्रेश केलं, झालाय टेबल क्रिएट. त्याला सेंटर करायचं, सेंटर करण्यासाठी आपण देऊ इथे टेक्स्ट सेंटर. ओके, इकडे आलो, रिफ्रेश केलं, आलंय सेंटरला. आता इथे जो आपण ऍड प्रोडक्टची इन्फॉर्मेशन घेतली, साईज राहणार, कोणती साईज असेल, जशी की आपण इथे साईज काढली, कोणती साईज आहे, येस हे साईज आहे, करू मी ऍड तिथे. मग ऍड करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, इथे मग एक TR घ्यायला लागेल, आणि TR मध्ये पहिली काय राहणार TD मध्ये
यस साईज. त्यानंतर अशी काहीतरी प्राइस असेल असंच ना. त्यानंतर अजून एक प्राइस असेल काहीतरी. ह्या पद्धतीने आपला टेबल काहीतरी प्रिंट होईल, बरोबर ना. आता ऑलरेडी मी फक्त टेम्पर हे टाकलं, व्हॅल्यू टाकलं, बरोबर. त्यानंतर आपले साईज किती आतापर्यंत 1 2 3 4 5, बरोबर. मग इथे मला काय करावं लागेल, असं 5दा प्रिंट करू मी. 1 2 3 4 एकदा केलं तर आपण इकडे आलो, रिफ्रेश केलं, आली प्राइस. पण ठीक आहे, 2 मिनिट ठीक आहे, कॉन्सेप्ट सांगतोय समजून घे, ठीक आहे ना, ऐकून तर घे. आता आपण काय केलं, इथे साईज असणार आपल्या, बरोबर. आता आपल्याकडे साईज किती, तर लिमिटेड साईज आहे, बरोबर ना. मग आपण जी इथे जी काय आपले व्हॅल्यू आहे, जो काय आपण टेबल डबल डबल प्रिंट केलाय, प्रिंट करण्याऐवजी आपण एक फॉर लूप यूज करू शकतो ना. म्हणजे आपण एक फॉर लूप घेणार आणि एका TR ला फिरवणार, चालेल ना सर. मग त्यासाठी आपण काय करू, मी सगळं डेटा काय करतो, एकदा रिमूव्ह करतो. आणि त्यासाठी मी सांगतो एक व्हेरिएबल बनवतो. मी इथे काय केलं, एक EJS चा सिंटॅक्स ओपन केला आणि ह्यामध्ये मी सांगतो एक व्हेरिएबल कोणता, ठीक आहे, वॅर साईज नावाचा एक व्हेरिएबल. साईज इक्वल टू एक ॲरे घेतला आणि ॲरे मध्ये आपले जी काही व्हॅल्यू काढल्यात, कोणत्या व्हॅल्यू काढल्यात, ज्या काही साईजच्या, ती इथे मी काय करतो, एकदा पेस्ट करतो. ठीक आहे, फंडा समजा फक्त एक लॉजिक पार्ट आहे, ठीक आहे, लॉजिकल पार्ट आहे. इथे मी काय केलं, एक व्हेरिएबल बनवला, कोणता, एक ॲरे नावाचा, ठीक आहे. जो काय हा साईज आहे तो कसा एक ॲरे आहे, बरोबर. मग त्या ॲरेला मी काय करतो, जोपर्यंत ॲरेची साईज आहे तोपर्यंत आपला लूप काय होईल, फिरल. मग मी इथे काय करतो, EJS चा सिंटॅक्स ओपन केला, ओपन केल्यानंतर कोणता लूप घ्यायचा, मॅप फंक्शन घेऊ, साईज डॉट मॅप, राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये पहिलं आयटम आणि त्यानंतर इंडेक्स नंबर साठी 8, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, ओपन केल्यानंतर ठीक आहे, काहीतरी राहिले, फंक्शन राहिले. इथे मी फंक्शन घेतलं, फंक्शन मध्ये पहिली व्हॅल्यू राहणार आयटम, सेकंड राहणार आय. कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, क्लोज केल्यानंतर EJS चे सिंटॅक्स आपले ओपन आणि क्लोज करावे लागते, ठीक आहे. केले इथे क्लोज, क्लोज केल्यानंतर त्यामध्ये घेतो मी एक TR मध्ये घेतो नंतर TD आणि TD मध्ये मी सांगतो यस राईट केलं. सिंपल, फक्त समजण्यासाठी. रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला एक एरर आलाय, कॅन नॉट, ठीक आहे, डबल एक्सेल काय इश्यू आला इथे, सिंगल कोड मध्ये घ्यायचं, ठीक आहे. काय कोणती प्राइस होती, डबल एक्सेल. इकडे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला झालं यस सगळीकडे प्रिंट. पण यस न प्रिंट करता आपल्याला प्रिंट करायची ॲरेची व्हॅल्यू. मग ॲरे मधली व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी आपण इथे सांगणार, तू EJS चा सिंटॅक्स ओपन कर, इक्वल टू जी काही तुझं हे आयटम आहे, आयटम मधून तू काय प्रिंट करायची, ठीक आहे, डायरेक्ट आयटम नेम, ठीक आहे. आणि इथे EJS चा सिंटॅक्स केला मी क्लोज. इकडे आलो, अरे ठीक आहे, इकडे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर आली साईज, आली ना. मॅन्युअली आपण राईट केली काय, सपोज आपल्याला एखादी साईज वाढवायची, जसं मी फक्त काय करणार, इथे साईज ऍड करणार, ऑटोमॅटिकली माझे काय होणार, एक कॉलम वाढणार, ऍड होणार. मग त्याला आपण थोडी डिझाईन करू, साईज आपली फिक्स राहणार आहे. साईजला मी थोडीशी स्टाईल देतो, क्लास दिला, क्लास देऊ आपण टेक्स्ट, अरे टेक्स्ट कोणता द्यायचा, बोल्ड देऊ ना थोडं. रिफ्रेश केलं, तसं आहे का, FW बोल्ड झालं. त्यानंतर जो काय आपला TR आहे, TR ची व्हॅल्यू सगळी सेंटरला पाहिजे, त्यासाठी टेबलची व्हॅल्यूज मी इथे घेतो, टेक्स्ट सेंटर. इकडे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर सेंटरला नाही आलं, का नाही आलं, की आपल्याला TR लाच आपल्याला ऍड करावं लागतं. क्लास घेतला, क्लास नंतर टेक्स्ट सेंटर. इकडे आलो, रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं नाही झालं, तुम्ही बघा ते काय. आता आपल्या इथे साईज झाल्यात, साईज नंतर इथे काय प्राइस आहे, पण इथे प्राइस आपण डायनॅमिकली भरणार आहे का डेटा, नाही. तिथे काय करणार, आपण एक इनपुट घेणार, ठीक आहे ना. मग इनपुट साठी मी काय केलं, जो आपण इथे डेटा फिरवलाय त्यासाठीच मी घेतलं एक इथे TD आणि TDच्या आतमध्ये मी घेतो एक इनपुट. इनपुट टाईप राहणार टेक्स्ट, त्याला एक क्लास ऍड करू, कोणता क्लास, फॉर्म कंट्रोल, आणि त्याला मी एक नेम राईट करतो. नेम आपण जसं की राईट करतो मी
प्रोडक्ट प्राइस. इकडे आलो, रिफ्रेश करू एकदा. प्रोडक्ट प्राइस झाली की ते आलेत इनपुट बॉक्स. ठीक आहे, थोडस क्लास मला वाटतं रिमूव्ह करावा. थोडस डिझाईनच चेंज होती का? ठीक आहे, आपण राहून घेऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर जी फायनल प्राइस आहे त्या फायनल प्राइस साठी पण मी घेतला एक इनपुट आणि इनपुटला सांगतो इथे प्रोडक्ट अंडरस्कोर प्राइस. ओके, इकडे रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर आपला टेबल झालाय शो, पण डायरेक्टली बाहेर जातोय. ठीक आहे. ठीक आहे, आपण इथे व्हॅल्यू करू शकतो. आता एस साईजचं पहिलं एस साईज आहे आपल्याकडे प्रोडक्ट, त्याची प्राइस असणार 100 रुपये. त्याची फायनल प्राइस किती असणार? 2000 रुपये. एम साईज आहे, आपल्याकडे एम साईज नाही, त्याची व्हॅल्यू नाही भरणार आणि डायरेक्ट काय करणार आपण? सेव्ह प्रोडक्ट करणार. ठीक आहे, असं आपलं मेथड राहणार. फक्त आपण डिझाईन करतो आज. त्यानंतर मी जी काय प्रोडक्ट डिटेल आहे ते प्रोडक्ट डिटेलला थोडीशी त्याची जागा चेंज करतो. ठीक आहे, पुढे ठीक आहे, ह्याला मी कॉपी केला. कॉपी केल्यानंतर कंट्रोल एक्स, त्याची आपण जागा चेंज करू. रॉ कॉलम MDच्या 8 ह्या दोन्हीच्या मी काय करतो बाहेर घेतो ह्याला. इकडे आलो, रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट डिटेल आलाय खाली, बरोबर. आणि त्याच्याच खाली आपलं राहणार एक बटन पण तिथेच राहणार, बरोबर ना. मग बटन पण मी तिथेच नेतो. याला बटन कुठे आपलं? ठीक आहे, बटनला करतो मी इथे कंट्रोल एक्स आणि प्रोडक्ट डिटेलच्या खाली मी पेस्ट करतो. इकडे आलो, रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर झालंय आपली डिटेल. इथे कंपनीची इन्फॉर्मेशन राहणार प्रोडक्टची आणि इथे प्रोडक्टची प्राइस वगैरे राहणार. ठीक आहे, आता थोडं बरोबर दिसणार, त्याला आपण करू कंट्रोल कॉपी करू डायरेक्ट चॅट जीपीटीला सांगू की फिक्स करून द्या आम्हाला. तो काय फ्रंट एंडचा पार्ट आहे तो आपण फिक्स करून घेऊ. त्यासाठी कंट्रोल F आणि याला एक प्रॉम्प्ट देऊ, फिक्स कोड आणि एंटर. खूप छान स्ट्रक्चर मध्ये आहे ना, चांगलं आहे का स्ट्रक्चर? ठीक आहे, फक्त फिक्स करायला सांगितले मी त्याला. बाकीचं आपलं लॉजिक ॲज इट इज सेम राहणार आहे. झाले, ह्याला करा आपण कॉपी. कॉपी केल्यानंतर डायरेक्टली इथे करणार पेस्ट. चेक करू आपला जो काय फॉर्म आहे तो फॉर्म कसा दिसतोय. आता दिसतोय थोडा व्यवस्थित वाटतोय ना. ह्याचा कलर चेंज करू थोडासा. त्याचा कलर चेंज करण्यासाठी आपल्याला जायला लागेल ह्या रोला आणि रोला सांगतो मी BG कलर व्हाईट. आता वाटतोय फॉर्मचा पार्ट सगळा. हे H1 मी रिमूव्ह करू का? ठीक आहे, त्याची थोडीशी क्लास वगैरे आपण काय करू, मॅनेज करू त्याला. ठीक आहे, मार्जिन टॉप मी इथे एकदा रिमूव्ह करतो. रिमूव्ह केल्यानंतर इकडे रिफ्रेश करू, वरती आलंय. अजून त्याची जी काही पॅडिंग आहे ते पॅडिंग पण मी इथे करतो कमी 2 पिक्सल. इकडे आलो, रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर आता व्यवस्थित दिसतंय, बरोबर वाटते ना. वाटते ना, प्रोडक्टच भरणार आहे आपण इथून. ह्याला आपण सेंटर केलं, तुम्ही अजून डिझाईन इम्प्रूव्हमेंट होईल. तुम्हाला वाटली वेगळी करायची तुम्ही वेगळी करा, चालतंय. बस करायचं एवढं का घ्यायची पुढे अजून? ऑनलाईन मेंबर्स काय करायचं? बस ना, HTMLच घेतले फक्त आपण. बस करायचं घ्यायची पुढे अजून? एक कॉन्सेप्ट घ्यायचा, काय करायचं तुमचं? टाइम झाला. अरे ठीक आहे, उद्यापासून लवकर जॉईन करत चला. थोडं लिंक टाकली की 5 मिनिटाच्या आत तुम्ही जॉईन करत चला. ठीक आहे ना, आपल्याला टाइम भेटेल. असं म्हणलं तुमचं प्रोजेक्ट व्हायचा नाही. ठीक आहे ना. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स मी रेकॉर्डिंग ग्रुपवर शेअर करतो.